नमस्कार। आरआरसी न्यूज के हिंदी समाचार बुलेटिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूं। सबसे पहले एक नजर आज की सुर्खियों पर। हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रीजनेबल रेट। एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। जिला परिषद की सीईओ के निर्णय से प्रशासन में मचा हड़कंप। 2 ग्राम सेवक का निलंबन, जबकि 13 और ग्राम सेवकों पर होगी कार्रवाई। महिला प्राध्यापक के आरोप से शिक्षा क्षेत्र में मची खलबली। पिछले 3 दिनों से महिला प्राध्यापक का अमरावती में आमरण अनशन। आरआरसी नेटवर्क के सर्वे में हजारों नागरिकों ने किया मतदान। आप भी अपने पसंदीदा उम्मीदवारों को करें लाइक। घुसर के पास मजदूर लेकर जा रहा ट्रक पलटी। हादसे में 2 की मौत, जबकि 11 मजदूर गंभीर रूप से घायल। तेईस दिन के बाद भी नहीं सुलझ रहा युवती की लाश का रहस्य। पुलिस कर रही है गुत्थी सुलझाने का पूरा प्रयास। अब समाचार विस्तार से। जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम ने वर्ष 2023-24 के 15वें वित्त आयोग के अभिलेखों का लेखा परीक्षण न कराने के आरोप में 2 ग्राम पंचायत ग्राम सेवकों के खिलाफ निलंबन की कार्रवाई की है। इसके अलावा इसी तरह के मामलों में 13 अन्य ग्राम सेवकों के खिलाफ भी कार्रवाई होने की संभावना है, इसलिए इस कार्रवाई पर सभी का ध्यान लगा है। राज्य के ग्रामीण विकास विभाग के प्रधान सचिव ने संबंधित 15 ग्राम पंचायतों के कार्य पर नाराजगी व्यक्त की है, क्योंकि वर्ष 2023-24 के 15वें वित्त आयोग का लेखा परीक्षण अभी तक प्रस्तुत नहीं किया गया है। बालापुर तालुका के तामशी और शेलद ग्राम पंचायत अधिकारी प्रशांत रूपनारायण और पातुर तालुका के बोड़का ग्राम पंचायत अधिकारी बीबी आड़े के खिलाफ निलंबन की कार्रवाई की गई है। शेष 13 ग्राम पंचायत अधिकारी जांच के दायरे में हैं। निलंबन की कार्रवाई इसलिए की गई क्योंकि 29 ग्राम पंचायतों ने वर्ष 2023-24 के 15वें वित्त आयोग के अभिलेखों को लेखा परीक्षण नहीं कराया था। इसके लिए जिला परिषद सीईओ द्वारा 19, 20 और 21 नवंबर को एक विशेष शिविर का आयोजन किया गया था। इसके बाद भी आगर, कासली, शिवापुर, कासोद, वाडेगांव, उरल, बुद्रुक, शेलद, तामशी, चोहोगांव, आलेगांव, शिरलांधारे, तांदली, बुद्रुक, पिंपलखुंटा, चरणगांव, राहेर और बोड़खा ग्राम पंचायतों ने अभिलेख उपलब्ध नहीं कराए। एक महिला प्रोफेसर ने आरोप लगाया है कि मूर्तिजापुर स्थित गाड़गे महाराज कॉलेज के प्रिंसिपल ने गलत जन्मतिथि दिखाकर कॉलेज और सरकार को गुमराह किया है। प्रिंसिपल द्वारा बार बार किए जा रहे शारीरिक और मानसिक उत्पीड़न से तंग आकर प्रोफेसर ने अपने परिवार के साथ पिछले 3 दिनों से अमरावती संभागीय उच्च शिक्षा विभाग के कार्यालय के सामने भूख हड़ताल कर रही हैं। मूर्तिजापुर से श्री गाड़गे महाराज कॉलेज के प्रिंसिपल संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे की वास्तविक जन्मतिथि 1 अक्टूबर 1962 थी, लेकिन उन्होंने अपनी जन्मतिथि बदलकर 1 अक्टूबर 1964 बताकर सरकार और कॉलेज प्रशासन को गुमराह किया। सहायक प्रोफेसर डॉक्टर रीता देशमुख ने आरोप लगाया कि सेवानिवृत्ति के बाद भी पद पर बने रहकर वे मनमानी कर रहे हैं। प्रिंसिपल के उत्पीड़न से तंग आकर अमरावती स्थित उच्च शिक्षा विभाग कार्यालय के सामने सहायक निदेशक डॉक्टर रीता देशमुख अपने परिवार के साथ 3 दिनों से भूख हड़ताल पर है। स्वास्थ्य बिगड़ने पर उन्हें अमरावती के जिल्हा सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया आहे। माझी मागणी हे आहे की आमच्या कॉलेजमध्ये जे प्राचार्य म्हणून बसलेले आहे संतोष ठाकरे आणि त्यांचंच दुसरं नाव भुजंग ठाकरे आहे, तर ते 1/10/2024 ला ते रिटायर झालेले आहे. म्हणजे त्यांची जे जन्मतारीख आहे 1962 आहे, 1/10/1962 आहे. तरी सुद्धा ते प्राचार्य पदावर बसलेले आहे आणि रिटायर झालेल्या माणसाला VCनी अप्रूव्हल दिलेलं आहे आणि जॉईंट डायरेक्टरनी त्यांचा पगार कापलेला आहे. तर माझी मागणी ही आहे की तुम्ही सेवानिवृत्त यांना दिलंच कसं काय? वहीं दूसरी ओर प्रिंसिपल संतोष ठाकरे ने कहा कि मेरे द्वारा जन्मतिथि बदलकर सरकार और कॉलेज को धोखा देने का आरोप निराधार है। मेरे पूर्वजों ने मेरी जन्मतिथि के संबंध में गलती की थी।
मैंने सरकारी नियमों के अनुसार कार्यभार संभालने से 8 वर्ष पहले ही जन्मतिथि संबंधी गलती को सुधार लिया था। प्रिंसिपल संतोष ठाकरे का कहना है, यह सब मुझे बदनाम करने के उद्देश्य से किया जा रहा है। माझ्या पुनर्नियुक्ती संदर्भात ते उच्च न्यायालयात गेले होते, यांना पुनर्नियुक्ती देऊ नये म्हणून. तिथे ते हरलेत. ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत, तिथेही हरलेत. जन्मतारखेत कुठेही खाडाखोड केलेली नाही. जर तुमची जन्मतारीख चुकीची असेल ती तुम्हाला दुरुस्त करता येते. चुकून नोंदवल्या गेलेली असेल ती तुम्हाला दुरुस्त करता येते. ते दुरुस्त करण्याचं एक प्राधिकरण आहे, कायद्यानं ते अधिकार दिलेले आहेत. मी 1988 मध्येच जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली जन्मतारीख तिची नोंदवल्या गेलेली आहे, ती मी त्याच वेळेस उचित प्राधिकरणासमोर जाऊन शासकीय मी ती दुरुस्त करून घेतलेली आहे. विद्यापीठ और नियुक्ति प्राधिकारी की मंजूरी के बाद ही हमारे कार्यालय की ओर से संबंधित कर्मचारियों का वेतन निकाला जाता है, जिसके चलते अनशनकर्ता द्वारा अपना अनशन विद्यापीठ अथवा संबंधित महाविद्यालय के सामने करना चाहिए, ऐसा डॉक्टर अभय खामोरकर, सहायक संचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती द्वारा स्पष्ट किया गया है। नाही, तसं नाही म्हणता येणार. सहसंचालक कार्यालयाचा रोल जो असतो त्या अनुषंगाने जर विचार केला तर सर्वप्रथम विद्यापीठ एखाद्या प्राचार्यांच्या करता अप्रूव्हल देतं. विद्यापीठाचं अप्रूव्हल आल्यानंतर त्यांचं नाव STE सेवार्थामध्ये दाखल केलं जातं नियुक्ती प्राधिकरणाच्या त्या प्रस्तावानुसार. ही जी प्रोसिजर झालेली आहे ती ऑलरेडी कंप्लीट झाली होती. त्याच्यात विद्यापीठाने अप्रूव्हल दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव STE सेवार्थामध्ये पण नोंदवलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्यांची सेवा सुरू आहे. महापालिका चुनाव शुरू होने से पहले ही RRC नेटवर्क ने महापालिका के संभावित उम्मीदवारों की जांच शुरू कर दी है। यह सर्वेक्षण YouTube पर शुरू हो गया है और इसमें सैकड़ों लोगों ने अपनी भागीदारी दर्ज कराई है। आज अकोला महापालिका के वार्ड क्रमांक 13 और 14 के लिए सर्वेक्षण शुरू होगा, तो आप भी अपना पसंदीदा उम्मीदवार वोट के जरिए चुन सकते हैं। पिछला महापालिका चुनाव 2017 में हुआ था, उसके बाद 2022 में चुनाव कराना जरूरी था, लेकिन कोरोना काल और अन्य राजनीतिक घटनाक्रमों तथा आरक्षण के मुद्दे के चलते अब महापालिका चुनाव सीधे 2025-26 में होंगे। पिछले 3-4 सालों में अकोला के प्रभागों में कई जनसेवक कार्यरत रहे हैं। सवाल यह है कि क्या वही आपके पार्षद बनेंगे? इसलिए YouTube पर एक सर्वे शुरू किया गया है, यह जानने के लिए कि क्या आप चाहते हैं कि 2017 में वार्ड 13 और 14 में चुने गए पार्षद फिर से चुने जाएं या नहीं। आपको इसमें जरूर भाग लेना चाहिए। यह सर्वे सिर्फ आपके सही उम्मीदवार, जनता की पसंद के नेता के लिए है। यह नेता जनता के दिलों में बसा है और उन लोगों के दिलों में भी जो YouTube पर वोट देने जा रहे हैं। मध्य प्रदेश से अकोला जिले में कपास बीनने के लिए आए मध्य प्रदेश के मजदूरों का वाहन घूसर समीप पलट गया। इस हादसे में 2 मजदूरों की दबकर मौत हो गई, जबकि 11 गंभीर रूप से घायल हुए हैं। घायलों में से 3 की हालत चिंताजनक बताई जा रही है। मिली जानकारी के अनुसार मध्य प्रदेश के बुरहानपुर के मूल निवासी ये मजदूर कपास चुनने के लिए अकोला के शिवर आए थे। ये मजदूर फिलहाल आपातापा इलाके में रह रहे थे। शनिवार रात कपास चुनने का काम खत्म करने के बाद सभी मजदूर एक वाहन से घर लौट रहे थे। रात होते होते घुसर के पास बिजली कंपनी के पावर हाउस के सामने चालक ने वाहन से नियंत्रण खो दिया और वाहन सड़क किनारे पलट गया। यह हादसा इतना भीषण था कि वाहन में सवार कुछ मजदूर सड़क पर गिर पड़े। इस हादसे में मुन्नीबाई जांभेकर उम्र 45 और मनीष काजदेकर उम्र 37 की मौके पर ही मौत हो गई। सूत्रों के मुताबिक बाकी 11 मजदूर गंभीर रूप से घायल हो गए हैं और उनमें से कुछ की हालत नाजुक है। घटना की सूचना मिलते ही सामाजिक कार्यकर्ता पराग गवई तुरंत घटनास्थल पर पहुंचे। स्थानीय नागरिकों की मदद से घायलों को एम्बुलेंस से सरकारी मेडिकल कॉलेज और अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया। डॉक्टरों ने 2 मृतकों को मृत घोषित कर दिया, जबकि घायलों का तत्काल इलाज शुरू कर दिया गया है। दुर्घटना की सूचना मिलते ही अकोटफैल पुलिस मौके पर पहुंची। पुलिस ने पंचनामा किया और वाहन को हटाने के लिए कार्रवाई की। प्रारंभिक जांच से पता चलता है कि दुर्घटना वाहन की तेज गति से कारण हुई। अकोटफैल पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है।
बालापुर तहसील के ग्राम वाड़ेगांव मार्ग पर स्थित धनेगांव खेत शिवार में एक 23 वर्षीय युवती का अधजला शव बरामद किया गया था। यह घटना 20 नवंबर 2025 को सामने आई थी। घटना को 23 दिन बीत गए हैं, बावजूद इसके इस युवती की पहचान नहीं की जा सकी है। इस युवती का शव जिस खेत में मिला था, उस खेत में काम के लिए कुछ मजदूर गए थे, तब तुअर की फसल में यह अधजला शव उन्हें नजर आया। घटना की जानकारी मिलते ही बालापुर पुलिस घटनास्थल पहुंची थी। मौके पर फॉरेंसिक टीम को भी बुलाया गया था। घटना के बाद से ही पुलिस ने अकोला जिला व आसपास के जिलों में इस युवती का छायाचित्र आदि सर्कुलेट किया था, ताकि कहीं से कोई मिसिंग की जानकारी मिले, लेकिन इस दिशा में फिलहाल सफलता नहीं मिल रही है। बावजूद इसके पुलिस ने युवती की पहचान करने का प्रयास जारी रखा है। पुलिस ने इस शव की पहचान करने की अपील भी की थी, लेकिन अभी तक मृतक युवती की पहचान करने वाला कोई सामने नहीं आ रहा है। लेकिन पुलिस को पूरा विश्वास है कि इस रहस्य से पर्दा उठ जाएगा। युवती की पहचान करने या इस घटना की कड़ियों को जोड़ने के लिए पुलिस लगातार इस दिशा में पड़ताल कर रही है। अकोला शहर का वार्ड क्रमांक 20 के मामले में नंबर 1 वार्ड बन गया है। वार्ड के चारों पार्षद विकास के प्रति सजग हैं, ऐसा मत भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने ने व्यक्त किया। उन्होंने वार्ड 20 में बने विठाई पार्क का उद्घाटन किया। इस अवसर पर वार्ड के चारों पार्षद और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वार्ड क्रमांक 20 अकोला शहर का सर्वश्रेष्ठ वार्ड माना जाता है। यह वार्ड अकोला शहर की पहली महापौर श्रीमती सुमनताई गावंडे का है। उनके साथ दक्षिण जोन के पूर्वाध्यक्ष शारदाताई ढोरे, विनोद मापारी और विजय इंगले जैसे अनुभवी पार्षद भी हैं। पूर्व सांसद संजय धोत्रे, विधायक रणधीर सावरकर, पालक मंत्री आकाश भाऊ फुंडकर और सांसद अनूप धोत्रे के मार्गदर्शन में, साथ ही कर्तव्यनिष्ठ पार्षदा सुमनताई गावंडे और वार्ड के तीनों पार्षदों की कार्यकुशलता के कारण यह वार्ड नंदनवन बन गया है। यह वार्ड अकोला शहर का नंबर 1 वार्ड बन गया है। हाल ही में इस वार्ड में नाना नानी पार्क की तर्ज पर विठाई उद्यान का निर्माण किया गया है। इसका उद्घाटन भारतीय जनता पार्टी के महानगर प्रमुख और पूर्व पार्षद जयंत मसने ने किया। विठाई पार्क के निर्माण से वार्ड की सुंदरता में और इजाफा हुआ है। यह बच्चों के खेलने और शारीरिक विकास के लिए विभिन्न खेल उपकरण उपलब्ध है। वरिष्ठ नागरिकों के सुबह शाम टहलने के लिए सीमेंट की सड़कें बनाई गई हैं। यहाँ वृक्षारोपण से एक बेहद सुंदर वातावरण बन गया है। जयंत मसने ने अपने उद्घाटन भाषण में नागरिकों से इस विठाई पार्क का लाभ उठाने की अपील की। उन्होंने कहा कि इस चुनाव में भाजपा का महापौर होगा और इस वर्ष भाजपा का लक्ष्य शहर में 55 से अधिक पार्षदों को निर्वाचित करना है। 80 जागांपैकी भाजपा किती जागांवरती विजय होईल असा तुमचा विश्वास आहे? ते आता मागच्या वेळेस 17चं इलेक्शन आपण पाहिलं तर 48 ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगरसेवक निवडून आले आणि 7 ते 8 ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगरसेवक 2 नंबर होते। तर यावेळेस आमचं टार्गेट 55+ आहे। आणि 55+ 100% येतील म्हणजे येतीलच, तुम्हाला सांगतो। पूर्वमध्येच मागच्या वेळेस 32 पैकी 28 सीटा भारतीय जनता पार्टीच्या आल्या। ज्या चुका मागच्या वेळेस आम्ही थोड्या मतांना आमचे नगरसेवक पडले, ज्या चुका झाल्या ते दुरुस्त करून नव्यानं आम्ही इलेक्शन लढणार आहोत। त्यामुळे 55+ यावेळेस 100% भारतीय जनता पार्टी सीट येतील। नक्कीच महापौर भारतीय जनता पार्टीचं। कार्यक्रम में उपस्थित सभी अतिथियों को पुष्पगुच्छ और भगवत गीता भेंट करके सम्मानित किया गया। विकास कभी समाप्त नहीं होता, विकास निरंतर चलता रहता है। इसलिए हम चारों पार्षद वार्ड के और अधिक विकास के लिए प्रतिबद्ध है। पूर्व महापौर सुमनताई गावंडे ने यह भी कहा कि इस पार्क का नाम वार्ड के नागरिकों द्वारा सुझाया गया था। खरं तर पहिल्यांदा आपलं स्वागत करते थँक्यू। आणि आपल्या या प्रभागात आपण प्रश्न जो विचारला की विठाई नाव हे सगळ्यांचं म्हणजे जवळचं, रोज आपल्या स्मरणात असते विठाई। आणि आमचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनी यांनी हे नाव सुचवलेलं आहे। नक्कीच त्यांच्यामुळेच विठाई नाव हे आपल्याला ठेवायची म्हणजे आमच्या मनातून होतंच, पण त्यांची इच्छा होती। त्यांचं सगळ्यांचं मत घेतलं आणि हे नाव ठेवलं। आपल्या 20 नंबरमध्ये राहिलेला विकास ताई असा आहे की हे संपतच नाही, म्हणजे सतत चालू असते। पण त्या माध्यमातून आमचे नेते आहेत खासदार अनूप भाऊ, आमचे आमदार आहेत रणधीर भाऊ, कर्तव्यदक्ष आमदार आणि पालकमंत्री आणि आमचे सर्व नेते की त्यांच्या मान्यतेनं कुठलाही निधी आला तर ते भरपूर निधी आम्हाला देतात। त्यामुळे आम्ही कामं करू शकतो। त्यांच्या मार्गदर्शनात हा सर्व विकास झालेला आहे आणि यापुढेही याच्याही पेक्षा जास्त विकास आम्ही करणार आहोत।
कारण निवडणुका झाल्यावर जे काही भागात कुठेही काही जे नागरिकांचं मागणं असेल ते पूर्ण करणार आहोत. नक्कीच. आमच्या संपूर्ण RRC टीमकडनं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा ताई. हमारे वार्ड के चारों पार्षद कर्तव्यनिष्ठ हैं और श्रीमती सुमनताई गावंडे वार्ड की बहनाबाई हैं। वार्ड की जिम्मेदारी उनके हाथों में है, इसलिए हम विकास को लेकर निश्चिंत है। जैसे घर में स्वच्छता आवश्यक होती है, ठीक उसी तरह पूरे वार्ड में स्वच्छता बनाए रखने के लिए सुमनताई गावंडे तथा अन्य सभी पार्षद दृढ़ संकल्पित हैं। ऐसी राय कार्यक्रम में उपस्थित प्रभाग के नागरिकों ने व्यक्त की। त्यांनी कामं तर भरपूर केली आहेत, पण फक्त कामं करताना त्यांच्या डोक्यात कुठल्याही प्रकारची हवा नाही गेली आहे. वॉर्ड मेंबर म्हणून किंवा नेता म्हणून प्रत्येकाने असे वैयक्तिक संबंध प्रस्थापित केले. उदाहरणच द्यायचं झालं तर सुमनताई म्हटलं तर त्या अर्ध्याच्या वॉर्डाच्या ह्याच्यात त्या प्रभागात त्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध आहेत. ती कोणाची आते आहे, कोणाची काकी आहे. त्यांनी असं हे केलं. विनोदचं म्हणायचं मी आरेकारेनेच बोलतो, कारण ते माझ्या मुलांपेक्षाही लहान आहे. त्यांनी तसे संबंध प्रस्थापित केले. की सुमनताईचं जर म्हटलं तर त्यांचा घरोघरी अप्रोचेस आहे. सुमनताईबद्दल आता प्रश्न नाही, कामं करतात त्यांना यांनी निवडून द्यायला पाहिजे. आणि मी तर पुढे हेच सांगेल की आता जे भगवद्गीता दिली या चौघांनीही भगवद्गीतेतला जो उपदेश आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कुठल्याही प्रसिद्धीचे हाव न करता या चौघांनी कामं केल्यात. त्याबद्दल म्हणजे त्यांचं कौतुक करावं इतकंच कमी आहे. एक वयस्कर म्हणून मी त्यांचं कौतुकच करतो आणि परमेश्वर त्यांना पुन्हा सेवेची संधी देव हीच प्रार्थना करतो. माजी महापौर तथा नगरसेवक सौ सुमनताई श्रीरामजी गावंडे यांच्या अथक प्रयत्नांनी आणि विशेष प्रयत्नांनी आणि विशेष म्हणजे स्वाद बेकरीच्या पाठीमागे गणेशनगर मराठा नगर या भागात बगीचा विठाई बगीचा याचं आज थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे. तसंच या प्रभागात जे बालगोपाल आहेत, ज्या खेळण्यासाठी त्यांना जागा नाही आहे, ती जागा त्यांनी इथे अवेलेबल करून दिलेली आहे. जेही वयोवृद्ध आहेत, वडीलधारे, वयस्कर, ज्येष्ठ नेते आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी इथे बसण्यासाठी अतिशय सुखसोयी आणि सुसज्ज अशा रम्य वातावरणात आज विठाई बगीचा याचं अतिशय थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवनिगडे सोबत RRC न्यूज़ अकोला. नायगांव परिसर में लंबे समय से शादी फंक्शन हॉल की जरूरत महसूस की जा रही थी। इस जरूरत को लेकर आर्किटेक्ट सोहेल खान सर एवं नायगांव डेवलपमेंट टीम पिछले 4 वर्षों से लगातार प्रयास कर रहे थे। उनके इस प्रयासों को समझते हुए लोकप्रिय विधायक साजिद खान पठान ने इस कार्य के लिए निधि मंजूर कर सहयोग प्रदान किया। आर्किटेक्ट सोहेल खान सर शहर के निर्माण क्षेत्र में अपना योगदान तो दे ही रहे हैं, लेकिन सामाजिक कार्य में भी वह हमेशा अग्रसर रहते हैं। इसी क्रम में आज नायगांव वार्ड क्रमांक 1 में विधायक साजिद खान पठान साहब के हाथों महानगर पालिका स्कूल क्रमांक 7 में बनने वाले शादी फंक्शन हॉल के निर्माण कार्य का उद्घाटन संपन्न हुआ। इस फंक्शन हॉल के निर्माण के लिए लगभग 50 लाख रुपए की निधि मंजूर की गई है और इंशाअल्लाह सभी सुविधाओं से लेस यह शादी फंक्शन हॉल जल्द ही बनकर तैयार होगा, जिससे नायगांव की आवाम को शादी, निकाह और अन्य सामाजिक कार्यक्रमों के लिए बड़ी सहूलियत मिलेगी। विधायक साजिद खान पठान का कार्यक्रम स्थल पर आगमन होते ही पटाखों की जोरदार आतिशबाजी की गई। रिबन काटकर विधायक साजिद खान पठान के हाथों फंक्शन हॉल की निर्मित की नींव रखी गई। उद्घाटन समारोह के पश्चात आमदार साजिद खान पठान साहब के सम्मान में नायगांव डेवलपमेंट टीम एवं आर्किटेक्ट सोहेल खान सर की ओर से स्वागत एवं शुक्रिया कार्यक्रम का आयोजन किया गया। इस मौके पर नायगांव डेवलपमेंट टीम के सभी कार्यकर्ता, सोहेल खान सर के समर्थक तथा बड़ी संख्या में स्थानीय नागरिक मौजूद रहे। कार्यक्रम को लेकर आर्किटेक्ट सोहेल खान सर एवं नायगांव डेवलपमेंट टीम के पदाधिकारियों द्वारा जानकारी दी गई। टीपू सुल्तान कमान जो लक्ष्मी कॉलोनी के अंदर है, DPDC के अंदर जो पास हुई है, उसका ओपनिंग के लिए आए थे यहाँ पे। हम सबसे पहले तो सुनील लाने साहब, आयोग साहब का शुक्रिया अदा करते हैं कि बहुत बहुत शुक्रिया। कई सालों से लोग बहुत तकलीफों का सामना कर रहे थे यहाँ पर। आज सुकून की यहाँ पे सांस लिए लोगों ने और साजिद पठान साहब ने यहाँ पे आके ओपनिंग की है। सभी लोगों ने, जिम्मेदार लोगों ने उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं सभी। और मैं खुद भी पूरी पब्लिक के तरफ से, लक्ष्मी कॉलोनी, भारत नगर, शादाब नगर के सभी लोगों की तरफ से उनका शुक्रिया अदा करते हैं, सुनील लाने साहब का और आयोग साहब का और पठान साहब का, दिल से, दिल की गहराइयों से।
दूसरी बात कि यहाँ पे कत्ल खाने का भी जो काम किया गया है वो आमदार निधि के अंदर साजिद पठान साहब की निधि में काम हुआ है। कब्रस्तान, ईरानी कब्रस्तान, और आज नायगांव में खड़े हुए पे यहाँ पे भी सभागृह का काम शुरू हुआ है। यहाँ पे भी कुदाली इन्होंने मारे हैं। ये बहुत सारे काम यहाँ पे पास किए हैं। मैं इनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ, बहुत बहुत शुक्रिया। सोहेल भाई कुछ बोलेंगे यहाँ पे नायगांव में। जय हिंद, जय महाराष्ट्र। वालेकुम, मैं आर्किटेक्ट सोहेल खान और हम लोगों के आसिफ भाई, सलाम भाई, अब्दुल्ला भाई साथ में हैं। और अल्हम्दुलिल्लाह आज नायगांव प्रभाग 1 के अंदर 4 काम किए गए हैं, जिसमें से शिरोड़ा में है, कत्ल खाने का है, ईरानी झोपड़पट्टी का है, काफी सारे कामों का आज भूमि पूजन हुआ है। उसके अंदर सबसे इम्पोर्टेंट जो शादी खाना नायगांव के लिए एक बहुत ज्यादा जरूरत थी, वो आज साजिद भाई ने पिछले जो हम 5-6 महीने से उनके पीछे लग के कि भाई यहाँ पर एक नायगांव में एक शादी का खाना होना चाहिए। जिससे क्या होता था कि पिछले हमेशा की जो शादियां होती थी वो रास्ते पे होती थी, स्कूल में जगह नहीं मिलती थी। तो हमारी रिक्वेस्ट सुनकर साजिद भाई ने यहाँ पर 50 लाख की करीबन निधि दी और इंशाल्लाह आने वाले दुखपाले के तक ये शादी का हॉल बनकर तैयार हो जाएगा। और हम लोग साजिद भाई का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं कि जिन्होंने नायगांव की परेशानियों को समझ के यहाँ पर जो निधि दी उसका काम जल्द से जल्द पूरा करवाने में भी हमारी मदद करेंगे। और यहाँ पर जितने भी लोग आए हैं नायगांव के और लक्ष्मी नगर से, भारत नगर से, आकोटफैल से, शिरोड़ा से, उन लोगों का बहुत बहुत शुक्रिया कि आप लोगों ने आपका कीमती वक्त निकाला। आज बहुत सारी शादियां, फिर भी आज बहुत से लोग आए हैं। आपका बहुत बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। अकोला शहर के प्रभाग क्रमांक 13 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल RRC न्यूज की टीम ने की। हमारी टीम लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई है। तो आइए देखते हैं प्रभाग 13 के हालात का विस्तृत जायजा। प्रभाग क्रमांक 13 शहरातील मोठा आणि हद्दवाढीच्या भागानंतर शहरात आलेला महत्वाचा भाग पिकिवी या प्रभागात आहे। पिकिवी या नावाने प्रभाग क्रमांक 13 ओळखला जातो। या प्रभागात 19,000 लोकसंख्या आहे। या प्रभागात प्रामुख्याने कृषीनगर, शिवर, गोयंका लेआउट, रविनगर, मुकुंदनगर, पिंपळेनगर, तोष्णीवाल लेआउट, जवाहरनगर, शास्त्रीनगर, कौवरनगर यांचा समावेश होतो। या भागातील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत। हद्दवाढीच्या भागात जलवाहिनी अद्याप पोहोचली नाही, अशी काय स्थिती आहे? या प्रभागात महत्त्वाचे रस्ते अद्याप तयार केले गेले नाही, त्यामुळे नागरिकांची कायम ओरड या भागात आहे। कोचिंग क्लासेस या भागात सर्वाधिक असून वर्दळीसाठी मोठे रस्ते नसून जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरी या प्रमुख रस्त्यावरचे रोजचे अपघात या रस्त्यावर होतात। या रस्ते अपघाताला दुतर्फा झालेले अतिक्रमण जबाबदार आहे। पीकेव्ही या 13 क्रमांकाच्या प्रभागातून भाजपच्या सुजाता अहिर विजयी झाल्या होत्या। त्यांनी अरुंधती शिरसाट यांचा पराभव केला होता। प्रभाग क्रमांक 13 ब भागातून भाजपचे अनिल मुरुमकार यांनी प्रशांत वैराडे यांना पराभूत केले होते, तर भाजपच्या सुनीता अग्रवाल यांनी क भागातून विजय प्राप्त करत 2017 मध्ये तनुजा डोंगरे यांचा पराभव केला होता। प्रभागाच्या ड भागातून आशिष पवित्रकार यांनी रामा तायडे यांचा पराभव केला होता। एकूणच हा मतदारसंघात मिक्स मतदार राहतात, त्यामुळे या मतदारसंघातील निकाल अनपेक्षित राहत असून मते कोण खाते या विजयाचे गणित सुनिश्चित करणारा हा मतदारसंघ आहे। या प्रभागाची रचना बदलणार आहे काय? या प्रभागाचा विकास झाला की तो भकास झाला आहे याचा आढावा घेत आहे RRC न्यूज। तेव्हा पाहूया RRCचा ग्राउंड रिपोर्ट। प्रभाग 13चे विदारक चित्र समोर येते। सिमेंटचे रस्ते झाले, उद्याने सजली, पण कचरा व्यवस्थापन, पथदिवे आणि गटारांचे प्रश्न कायम आहे। महापालिका प्रभाग क्रमांक 13 मध्ये उच्चभ्रू वस्त्या, मोठी बाजारपेठ, कृषीनगरासारखा दाट लोकवस्तीचा भाग आणि हद्दवाढीतील शिवरचा समावेश आहे। मागील काही वर्षांमध्ये या प्रभागात कॉन्क्रीट रस्त्याची निर्मिती, गटार बांधकामे आणि उद्यानांचे सुशोभीकरण यासारखी कामे तेजीने झाली आहेत। मात्र विकासाचा हा वेग सर्वत्र सारखा नसल्याचे स्पष्ट चित्र आहे। एका बाजूला विकासात्मक कामांची भरभराट दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक भागात मूलभूत नागरी सुविधांची वाणवा आहे। विशेषतः हद्दवाढीतील शिवर भागात शहराच्या तुलनेत विकासाचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही। कचरा गोळा करण्याची प्रक्रिया नियमित नसल्यामुळे नागरिकांना कचरा रस्त्यावर मोकळ्या जागेत टाकावा लागत आहे। हे वास्तव आहे। यंदा या प्रभाग क्रमांक 13 मध्ये अ भाग हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तर ब भाग हा OBC महिलेसाठी राखीव आहे। अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे, तर क भाग हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। प्रभाग 13 मधील ड भाग हा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी आहे।
प्रभाग 13 हा शहरातील काही महत्त्वाच्या भागांना आपल्या कक्षेत घेतो. जवाहरनगर आणि शास्त्रीनगर सारख्या प्रतिष्ठित वस्त्या याच प्रभागात येतात. तसेच हद्दवाडीतील शिवर गावात सुद्धा याच प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. शिवर ग्रामपंचायत असतानाच येथील रस्ते आणि गटारांची कामे सुरू होती. त्यानंतर हा परिसर महापालिकेत सामील झाला. प्रमुख प्रभागांपैकी एक असलेल्या या प्रभागात सिमेंटचे रस्ते, बागबगीच्यांचे नूतनीकरण, नालेसफाई यासारखी विकासाची कामे झाली नसली तरी या सुविधांचा लाभ सर्व वस्त्यांना समान प्रमाणात मिळालेला नाही. काही विभागांमध्ये पायाभूत सुविधांची उत्तम सोय झाली आहे, तर काही वस्त्यांमध्ये अद्यापही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. जवाहरनगर, शास्त्रीनगर, गोकुळ कॉलनी, टेलिफोन कॉलनी, तोष्णीवाल लेआउट या वस्त्या शहरातील विकसित निवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जातात. या परिसरातील सिमेंटचे रस्ते, गटारांची स्वच्छता, उद्यानांची उत्तम देखभाल यामुळे अर्ध्या भागातील नागरिक संतुष्ट आहेत. पण कृषीनगरचा काही हिस्सा, रविनगर, मुकुंदनगर, पिंपळेनगर तसेच हद्दवाडीतील शिवर परिसरात विकासात्मक कामांची गती मंदावलेली दिसते. प्रभाग 13 मध्ये काही भागात पाणीपुरवठा अनियमित असतो. कृषीनगर, रविनगर, मुकुंदनगर, पिंपळेनगर येथील नागरिकांनी पाणीपुरवठा अनिश्चित होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. प्रभागातील तातडीच्या गरजा कृषीनगर, पिंपळेनगरातील काही रस्त्यांचे सिमेंटीकरण, गटारांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई आणि पक्की बांधकामे, नियमित पाणीपुरवठा होणे, अंतर्गत रस्त्यावर स्ट्रीट लाईट्स बसवणे, पाणीपट्टीची भरमसाठ देयके, शिवर भागातील रहिवाशांनी पाणी मीटरची यथायोग्य तपासणी न करताच सरसकट हजारोंच्या घरात पाणीपट्टीची बिले पाठवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 13. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण शास्त्रीनगर या मेन चौकामध्ये आहे आणि आमचे कॅमेरा पर्सन तुम्हाला जस्ट दाखवत आहे की इथली रोडची अवस्था काय आहे. इथली रोडची अवस्था आमचा कॅमेरा पर्सन तुम्हाला थेट ग्राउंड रिपोर्ट आहे, हा RRCचा ग्राउंड रिपोर्ट. शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 13 रोडची अवस्था तुम्ही बघू शकता. रोड अगदी रखडलेला आहे. त्याच्या डावी बाजूला लगेच आमचा कॅमेरा पर्सन तुम्हाला स्ट्रीक अगदी लाईट नालीसुद्धा दाखवणार आहे की सांडपाण्याची अवस्था येऊन ती सरळ रोडवर येते आहे. प्रभाग क्रमांक 13 आपण इथे आहो आणि स्ट्रेट माझ्यावरती तुम्ही बघू शकता की इथल्या वायरिंगची अवस्था कशी झालेली आहे आणि या चौकामध्ये स्ट्रीट लाईटसुद्धा नाही आहे अगदी वरती. आणि लाईनिंग ह्या वायरिंग ज्या आहेत ह्या अक्षरशः पूर्ण खाली लोमकलेल्या आहेत आणि डाव्या बाजूला कोचिंग क्लासेस आहे आणि माझ्या उजव्या बाजूला सुद्धा घरं आहेत. नागरिकांचे पाणी मीटर बंद असतानाही 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत बिले आली आहेत. काही ठिकाणी मीटर फिरत नाहीत तर काही मीटर खराब असूनही त्यावर आधारित अवाजवी रक्कम आकारल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बिलांमध्ये प्रचंड विसंगती असून जिथे महिन्याला साधारण 150 रुपयांचे बिल अपेक्षित आहे तिथे अचानक 20 ते 30 हजारांचे देयक आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. मोकळ्या जागी कचरा, स्वच्छतेचा बोजवारा, कचरा व्यवस्थापन हा प्रभागातील एक गंभीर प्रश्न आहे. शिवर, पिंपळेनगर, रविनगर, कृषीनगरचा काही भाग आणि शिवर परिसरात उघड्यावर कचरा फेकणे ही दैनंदिन बाब झाली आहे. महापालिकेची कचरा संकलन गाडी काही भागात दररोज येते तर काही ठिकाणी 5-6 दिवसांचा विलंब होतो. कचरा साचल्यामुळे डास, माशा आणि दुर्गंधीचा त्रास होतो. उघड्यावर कचरा टाकल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 13 मधील सर्वच्या सर्व 4ही जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी विजयश्री मिळवली होती. लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने हा प्रभाग मोठा आहे. मागील निवडणुकीत प्रभाग 13 अ गटातून भाजपच्या तिकिटावर सुजाता देवराव अहिर मते 8121, ब मधून अनिल सुलेन मुरुमकार मते 5643, क मधून सुनीता विजय अग्रवाल मते 5619, ड मधून आशिष गणेशराव पवित्रकार मते 8030 हे निवडून आले होते. इच्छुक कामाला लागलेल्या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यावर काहींना फायदा झाला आहे. प्रभागातील काही भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते, गटारांची कामे, उद्यानांचे नूतनीकरण करण्यात आले. मागील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व या प्रभागात होते. भाजपच्या तिकिटासाठी विद्यमानांसोबतच अनेक इच्छुकांनी अनेक महिन्यांपासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तिकीट वाटपासाठी मोठी चढाओढ दिसणार आहे. इच्छुकांनी अनेक दिवसांपासून विविध माध्यमातून प्रभागात अनुकूल वातावरण तयार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रभागात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा अनियमित आहे आणि कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली जातात. गटार स्वच्छ होत नाही,
पथदिवे अनेक ठिकाणी बंद आहेत. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून स्वच्छता असणे अनिवार्य आहे. रविनगर गेल्या काही वर्षात रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. आताही आमच्या भागात काही सिमेंट रस्ते मंजूर झाले आहेत. गटारांची कामे झाली आहेत. पथदिवे बंद असल्यामुळे ही कामे व्हायला हवीत. कृषीनगर मनपाने कचरा वाहनांचे वेळापत्रक प्रत्यक्षात पाळले जात नाही. त्यामुळे आम्हाला कचरा घरात साठवून ठेवावा लागतो किंवा खुल्या जागी टाकावा लागतो. याचा परिणाम आरोग्य आणि स्वच्छतेवर होतो. पाण्याची बिले अवाजवी आली आहेत. आमच्या भागात उद्यानांची दुरुस्ती, नवीन रस्त्यांची कामे झाली आहेत. कचरा संकलन वेळेवर व्हावे, तसेच आमच्या भागातील पथदिवे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांची आहे. कृषीनगर प्रभागात काही रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले, मात्र गटारांचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी साचते. दुर्गंधी, कचरा आणि डास यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. गोकुळ कॉलनीत पथदिव्यांच्या अभावी अंधार असतो. अनेक रस्त्यांवर पथदिवेच नाहीत किंवा लावलेले दिवे बंद आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडतात. महिलांना रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने या समस्येकडे कधीही लक्ष दिले नाही अशी टीका नागरिक करत आहेत. प्रभागाचा परिसर कृषीनगर, गोयंका लेआउट, गोकुळ कॉलनी, टेलिफोन कॉलनी, रविनगर, मुकुंदनगर, पिंपळेनगर, तोषणीवाल लेआउट, जवाहरनगर, लाला लजपतराय सोसायटी, शास्त्रीनगर परिसर, कंवरनगर, शिवर, पीडीकेवीचा परिसर. 13 आपण इथे पूर्ण प्रभाग क्रमांक 13चा आढावा घेतलेला आहोत आणि आपण लास्टमध्ये आहोत शिवरमध्ये. इथे आपण आलेलो आहोत. प्रत्येक प्रभाग क्रमांकाचा आढावा घेतल्यानंतर त्या एरियात जाऊन आपण तिथल्या समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि त्याचा थेट ग्राउंड रिपोर्ट आपण दर्शकांपर्यंत सादर केलेला आहे. आपण आहोत आता प्रभाग क्रमांक 13 शिवर या भागात आहोत आणि इथली समस्या म्हणजे लाईट नाही आहे आणि साफसफाई माझ्या कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवलेली आहे. मी एक्झॅक्ट जिथे उभी आहे तो रस्तासुद्धा माझ्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला दाखवलेला आहे. गावाची सुरुवात आहे ही शिवर. आपण इथे आहोत प्रभाग क्रमांक 13. गावाची सुरुवात आहे ही. आमचं कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहेत की रोड कसा भकास झालेला आहे, याची सुरुवात अशी आहे. तर आतमध्ये गाव कसं असेल हे सुद्धा आमचं कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवतील. या निवडणुकीत असेल RRC खास. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज़ अकोला. अकोला मनपा के चुनाव की सरगर्मियां तेज हो गई हैं। ऐसे में प्रभाग क्रमांक 14 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल RRC न्यूज की टीम ने की। हमारी टीम लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई है। तो आइए देखते हैं प्रभाग 14 के हालात का विस्तृत जायजा। प्रभाग क्रमांक 14. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहरात आलेला महत्त्वाचा भाग मलकापूर ग्रामपंचायतचा होता. त्यामुळे या प्रभागात ग्रामपंचायत काळातील समस्या जैसे थे असून विकास कुठे आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. मुख्य रस्त्यावर विकास दिसतो, पण मलकापूर आणि शिवणी भागातील विकास कामे मात्र झाल्याचे चित्र नाही. शहराचा समतोल विकास अपेक्षित असताना या ठिकाणी विकासाच्या पाऊलखुणा मात्र पडलेल्या दिसत नाही. प्रभाग क्रमांक 14 हा मलकापूर म्हणून ओळखला जातो. या प्रभागात शिवणी, मलकापूरचा समावेश होतो. या प्रभागात MIDCचा भाग वगळला आहे. शहर मलकापूर भागात वाढते आहे, या दृष्टीने कुठलेही नियोजन महापालिकेचे दिसत नाही. प्रभाग क्रमांक 14 अर्थात मलकापूर यामध्ये भाजपचे विशाल इंगडे हे अ भागातून विजयी झाले होते. तर विशाल इंगडे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. ते केवळ 2 मतांनी जिंकले होते. विशाल इंगडे यांनी प्रवीण पातोडे यांचा पराभव केला होता. भारी बसमच्या किरण बोराखडे या ब भागातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी पूजा वाघ यांचा पराभव केला होता. तर भाजपच्या दीपाली जगताप क भागातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी किरण पाखरे यांचा पराभव केला होता. या प्रभागाच्या ड भागातून शिवसेनेचे मंगेश काडे विजयी झाले होते. त्यांनी शेख शमसकुमार साबीर यांचा पराभव केला होता. 2017च्या राजकीय परिस्थितीनंतर आता परिस्थिती बदलली आहे. या प्रभागाचा RRC न्यूजने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहरात आलेला महत्त्वाचा भाग मलकापूर ग्रामपंचायतचा होता. त्यामुळे या प्रभागात ग्रामपंचायत काळातील समस्या जैसे थे असून विकास कुठे आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. मुख्य रस्त्यांवर विकास दिसतो, पण मलकापूर आणि शिवणी भागातील विकास कामे मात्र झाल्याचे चित्र नाही. शहराचा समतोल विकास अपेक्षित असताना या ठिकाणी विकासाच्या पाऊलखुणा मात्र पडलेल्या दिसत नाही. प्रभाग क्रमांक 14 हा मलकापूर म्हणून ओळखला जातो. या प्रभागात शिवणी व मलकापूरचा समावेश होतो. या प्रभागात MIDC भाग वगळला आहे. शहर मलकापूर भागात वाढले आहे, त्या दृष्टीने कुठलेही नियोजन महापालिकेचे दिसत नाही.
प्रभाग क्रमांक 14 आपण इथे आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये MIDCचा काही भाग आलेला आहे आणि MIDCचा हा जो मेन मोजका चौक आहे तिथून जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते आणि इथे अपघाताचे प्रमाण पण खूप वाढलेले आहेत. इथे साफसफाई रेग्युलर नसते, नाल्यांचे सर्व्हिस जो आपण नाल्यांचा परिणाम आहे किंवा नाल्याची साफसफाई आहे ते पण इथे रेग्युलर होत नाही. मेन चौक आहे MIDCचा आणि स्ट्रीट लाईट सुद्धा इथे बंद असतात. प्रभाग क्रमांक 14 अर्थात मलकापूर यामध्ये भाजपचे विशाल इंगळे हे अ भागातून विजयी झाले होते, तर विशाल इंगळे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. ते केवळ 2 मतांनी जिंकले होते. विशाल इंगळे यांनी प्रवीण पातोडे यांचा पराभव केला होता. भारिप वमसच्या किरण बोराखडे या ब भागातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी पूजा वाघ यांचा पराभव केला होता, तर भाजपच्या दीपाली जगताप क भागातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी किरण पाखरे यांचा पराभव केला होता. या प्रभागाच्या ड भागातून शिवसेनेचे मंगेश काळे विजयी झाले होते. त्यांनी शेख शमसुकपार सामीर यांचा पराभव केला होता. 2017च्या राजकीय परिस्थितीनंतर आता परिस्थिती बदलली आहे. यंदा प्रभाग 14चे आरक्षणात मोठा फेरबदल झाला आहे. यात अनुसूचित जाती महिलेसाठी प्रभाग 14 मधील अ भाग राखीव आहे, तर ओबीसी महिलेसाठी प्रभागातील ब भाग हा राखीव आहे. सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील महिलेसाठी क भाग राखीव आहे, तर सर्वसाधारण अर्थात खुल्या गटासाठी क भाग राखीव आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली जातात, गटारे स्वच्छ होत नाहीत, पथदिवे अनेक ठिकाणी बंद आहेत. परिसरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून स्वच्छता असणे अनिवार्य आहे. शिवणीत गेल्या काही वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आताही आमच्या भागात काही सिमेंट रस्ते मंजूर झाले आहेत. गटारांची कामे झाली आहेत. पथदिवे बंद असल्यामुळे ही कामे व्हायला हवीत. मलकापूर परिसरात मनपाने कचरा वाहनांचे वेळापत्रक प्रत्यक्षात पाळले जात नाही. त्यामुळे आम्हाला कचरा घरात साठवून ठेवावा लागतो किंवा खुल्या जागी टाकावा लागतो. याचा परिणाम आरोग्य आणि स्वच्छतेवर होतो. पाण्याचे बिले आवाजवी आली आहेत. आमच्या भागात उद्यानांची दुरुस्ती, नवीन रस्त्यांची कामे झाली आहेत. कचरा संकलन वेळेवर व्हावे, तसेच आमच्या भागातील पथदिवे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शिवणी व मलकापूरच्या नागरिकांची आहे. शिवणी भागात काही रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले, मात्र गटारांचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी साचते. दुर्गंधी, कचरा आणि डास यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. पथदिव्यांच्या अभावी अंधार आहे. अनेक रस्त्यांवर पथदिवेच नाहीत किंवा लावलेले दिवे बंद आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडतात. महिलांना रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने या समस्याकडे कधीही लक्ष दिले नाही अशी टीका नागरिक करीत आहेत. प्रभाग क्रमांक 14 आपण इथे आहोत. MIDCचा भाग आपण बघितलेला आहे आणि आपण शिवणीचा पण भाग बघितलेला आहे. तिथल्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहे आणि हा ग्राउंड रिपोर्ट माझ्या दर्शकांना थेट जातो आहे. आणि आपण आहोत प्रभाग क्रमांक 14च्या मलकापूर या भागात. मलकापूरचा पण तोच मुद्दा आहे. जेवढेही प्रभाग क्रमांक आपण बघितले, मुद्दा फक्त एकच आहे, स्ट्रीट लाईट, सांडपाण्याचा प्रॉब्लेम, नाल्यांची दुरवस्था आणि रस्त्यांचे जेही रखडलेले प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनही सॉल्व्ह झालेले नाही आहे. प्रभाग क्रमांक 14चा आढावा आपण पूर्ण घेतलेला आहे. फेक नसतील हे नरेटिव्ह, नाही खोटे उन्माद. या निवडणुकीत असेल RRC खास. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज अकोला. अंत में एक नजर आज की सुर्खियों पर। हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रीजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। जिला परिषद की सीईओ के निर्णय से प्रशासन में मचा हड़कंप। 2 ग्राम सेवक का निलंबन, जबकि 13 और ग्राम सेवकों पर होगी कार्रवाई। महिला प्राध्यापक के आरोप से शिक्षा क्षेत्र में मची खलबली। पिछले 3 दिनों से महिला प्राध्यापक का अमरावती में आमरण अनशन। RRC नेटवर्क के सर्वे में हजारों नागरिकों ने किया मतदान। आप भी अपने पसंदीदा उम्मीदवारों को करें लाइक। घुसर के पास मजदूर लेकर जा रहा ट्रक पलटी, हादसे में 2 की मौत, जबकि 11 मजदूर गंभीर रूप से घायल। तेईस दिन के बाद भी नहीं सुलझ रहा युवती की लाश का रहस्य। पुलिस कर रही है गुत्थी सुलझाने का पूरा प्रयास। समाचार के लिए देखते रहिए RRC न्यूज। जिन दर्शकों ने अभी तक RRC का YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया तो उन्होंने वह सब्सक्राइब करना चाहिए। फिर मिलते हैं शहर की ताजा जानकारी और महत्वपूर्ण घटनाओं के साथ। नमस्कार।